नमस्कार मित्रांनो, गोसत्वच्या ऑर्गन्स आणि आयुर्वेदिक सिक्रेट्स या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, स्त्रियांच्या शरीरामधील एक छोटासा अवयव आहे जो फक्त बाळ जन्माला घालण्यासाठी नसून तुमचं आरोग्य, तुमची ऊर्जा आणि तुमचं आयुष्य बदलू शकतो. पण त्याकडे आपण किती लक्ष देतो? हो, आज आपण बोलणार आहोत स्त्रीचे गर्भाशय म्हणजे युटेरस, जो महिलांच्या आरोग्याचा केंद्रबिंदू आहे. गर्भाशय म्हणजे बाळाला जन्म देण्यासाठी असलेला अवयव. तो एक शक्तिशाली केंद्र आहे. गर्भाशय महिलांच्या हार्मोन्सचा समतोल ठेवतो, मासिक पाळीची गती नियंत्रित करतो, प्रजनन क्षमतेवर प्रचंड परिणाम करतो आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा पुरवतो. तुम्हाला माहिती आहे का, गर्भाशयाचं आरोग्य कमजोर असेल तर तुमच्या शरीरातील लक्ष देणारे सिग्नल्स तुम्हाला मिळतात. म्हणजे थकवा येतो, कंबरदुखी किंवा अनियमित पाळी या समस्या येतात. चला एक आपण यूज केसेस घेऊया. एक साधारण 35 वर्ष वयोगटामधली IT मधली सॉफ्टवेअर इंजिनियर महिला माझ्याकडे आली होती आणि ती खूप थकल्यासारखी आणि चिंतित असल्यासारखी दिसत होती. तिची तक्रार होती की मासिक पाळी इरेग्युलर आहे, 2-3 महिन्यांनी यायची. वजन तिचं झपाट्यानं वाढत होतं आणि चेहऱ्यावरती मुरूम यायचे. तिला PCOD असण्याचं डायग्नोज झालेलं होतं आणि तिनं काही उपचारही घेतले होते, पण काहीच उपयोग होत नव्हता. तिनं मला सांगितलं की मी खूप उपाय केले, औषध केलं, डाएट केला, व्यायाम केला, पण मला काही फारसा फरक जाणवला नाही. मला भीती वाटते की हे आयुष्यभर असेच चालेल का? ती निराश होती. तिच्या चेहऱ्यावरती एक आशेचा किरण दिसला होता, पण ती अजूनही खचलेली होती. मग तिचं म्हणणं मी ऐकून तिला पंचगव्य नारी संजीवनी हे आपलं औषध PCODचाच उपचार नाही तर संपूर्ण हार्मोनल बॅलन्स सुधारण्यासाठी काम करतं असं तिला सांगितलं. आयुर्वेदातील पंचगव्य तत्वावर आधारित हे औषध नैसर्गिकरित्या वात, पित्त आणि कफाचा समतोल राखतंच. सुरुवातीला तिचं शरीर डिटॉक्स करणं सुद्धा गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही तिला पंचगव्य नारी संजीवनीसोबत डिटॉक्स किट सुद्धा दिलं, जे पचन सुधारण्यासाठी होतं. त्यामुळे तिच्या शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर टाकले गेले. पंचगव्य नारी संजीवनी या औषधाने तिच्या हार्मोनल बॅलन्सवरती काम केलं. तिला मासिक पाळी नियमित होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागली, पण हळूहळू तिची मासिक पाळी प्रत्येक महिन्याला कोणताही त्रास न होता होऊ लागली. आहारातील बदल दिनचर्येत आणि सहजरित्या करता यावे अशी सोपी योगासनं तिच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट केली. 3 महिन्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली. यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावरती निराशा नव्हती, तर आत्मविश्वास होता. तिचं वजन कमी झालं होतं, तिच्या चेहऱ्यावरचे मुरूम कमी झाले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची मासिक पाळी नियमित सुरू झाली होती. आपल्या गर्भाशयाला एका झाडाच्या मुळासारखं समजा. जर मुळं पोसली गेली नाहीत तर झाड फळ कसं चांगलं देईल? WHOच्या अहवालानुसार जगभरामध्ये 50% महिलांना गर्भाशयाशी रिलेटेड समस्या असतात. भारतात 80% महिलांना गर्भाशयाशी संबंधित समस्या जाणवतात. तर दरवर्षी साधारण 2 लाख महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर सुद्धा होतो. 60% महिलांना मासिक पाळी, फायब्रॉइड्स, PCOD किंवा गर्भाशयाचे तसेच सर्व्हायकल रिलेटेड समस्या असतात. आणि कोविड नंतर व वॅक्सिनेशनच्या साईड इफेक्टमुळे तर या तक्रारी अजून सुद्धा वाढलेल्या आहेत. पण तरीसुद्धा त्या तक्रार करत नाहीत. का बरं? कारण त्या याकडे दुर्लक्ष करतात. हे फक्त शहरामध्येच नाही तर खेड्यामध्येही मोठं संकट आहे. पण योग्य काळजी जर घेतली तर हे सहज टाळता येऊ शकतं. आयुर्वेदामध्ये गर्भाशयाला गर्भाशय कुंड म्हणतात. हा अवयव जितका मजबूत तितके शरीर निरोगी. आयुर्वेदानुसार गर्भाशयाचं आरोग्य सुधारण्यासाठी सतत वात, पित्त आणि कफ संतुलित राखणं गरजेचं आहे आणि यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सुद्धा आहेत. जसं की पचन सुधारण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी त्रिफळा चूर्ण, मासिक पाळी नियमित करण्यासाठी अशोक, गर्भाशय मजबूत करण्यासाठी आणि पोषक ठेवण्यासाठी शतावरी या औषधांचा वापर करायला पाहिजे. आणि गर्भाशयाचं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातले सुद्धा सोपे उपाय करता येऊ शकतात. जसं की सर्वात प्रथम मी सांगेन, हाडं आणि गर्भाशय मजबूत करण्यासाठी तीळ आणि गूळ म्हणजे तिळगुळाचे लाडू तुम्ही खाऊ शकता. शरीरामध्ये जर सूज असेल तर ती कमी करण्यासाठी दूध हळदीचा वापर करा. उष्णता कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस घ्या किंवा गव्हाच्या कोवळ्या गवताचा रस घ्या. या गोष्टींचा तुम्ही वापर केला तर नक्कीच फायदा होईल. आणि या सर्वांच्या बरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट, मेडिटेशन, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम यामुळे सुद्धा तुमचं मन शांत राहतं आणि हार्मोन सुद्धा संतुलित राहतात. जर आपण गर्भाशयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर काय बरं होऊ शकतं? इरेग्युलर मासिक पाळी किंवा ब्लिडिंगची समस्या, वाईट डिस्चार्ज, इन्फेक्शन, कंबर आणि पोटदुखी, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रियोसिस, PCOD, PCOS, युटेरिन प्लोलेसिस, PID किंवा सर्व्हायकल किंवा युटरसचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि वंध्यत्व ही सर्वात मोठी समस्या. आता गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये IVF म्हणजे इन व्हर्टो फर्टिलायझेशन हॉस्पिटलची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आपल्या आजूबाजूला ती झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. हे का बरं झालं? याच्या मागचं काय यंत्रणा आहे? पब्लिक मीडियावरती एवढंच बोलता येऊ शकतं, परंतु याची कारणं तुम्ही विचार केल्यानंतर तुम्हाला स्वतःला सापडतील. IVF हा प्रत्येक वेळी पहिला उपाय, फर्स्ट प्रायोरिटी उपाय ठरू शकत नाही. आयुर्वेद आणि नैसर्गिक जीवनशैलीमधून तुम्ही IVF टाळण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी सांगेन. फक्त खर्चिक उपचार म्हणून नाही तर IVFचा सक्सेस रेशो,
त्याचे धोके, त्याच्या साईड इफेक्ट यामुळे चिंता आणि नैराश्य सुद्धा निर्माण होऊ शकतं. आणि IVF मध्ये वापरल्या जाणाऱ्या हार्मोनल औषधामुळे चिडचिड, वजन वाढणे आणि OHSS सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे गर्भाशयाच्या बाहेरची गर्भधारणा तसेच जुळे बाळ होण्याचा धोका अधिक असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आयुर्वेदानुसार गर्भधारणा ही शरीर, मन आणि आत्म्याच्या मिलनातून आणि समतोलावर आधारित आहे, जी IVFच्या प्रक्रियेतून साध्य होऊ शकत नाही. पण जर आपण गर्भाशयाची योग्य वेळी योग्य काळजी जर घेतली तर तुम्हाला मिळेल निरोगी हार्मोन्स, फुल ऑफ एनर्जी, फ्रेशनेस, संपूर्ण आरोग्य आणि त्याचबरोबर मातृत्वाचा देखील आनंद. मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या माता भगिनींनो, महिलांचं आरोग्य हे आपल्या कुटुंबाचं आरोग्य आहे. आजच ही माहिती तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. गर्भाशयाचं आरोग्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, भारतीय आहार आणि तुमची स्वतःची काळजी घ्या. तुमच्या विचारांमध्ये कोणताही बदल घडवायला आम्ही नेहमीच तयार आहोत. चला तर पुन्हा भेटूया आणखीन नवीन विषयावरती. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. धन्यवाद.